नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विजय नवले. करिअर विजयच्या माध्यमातून आपण करिअर संदर्भातलं प्रबोधन, करिअर संदर्भातल्या अनेक सूचना, त्या विषयाची माहिती आणि या सगळ्या माहितीमध्ये करिअर करताना एक मोठं करिअर, आनंददायी करिअर, यशस्वी जीवन याच्याकडे आपण पाहत असतो. आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे इंजिनिअरिंगला जात असताना किंवा ते करायचं असताना 11वी-12वी सायन्सच्या माध्यमातून जायचं आहे का डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जायचं आहे ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. खरं तर यापूर्वी या विषयातला एक आपण जो रील तयार केला होता त्या रीलला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ रील स्वरूपात पाहिला. तो मात्र 1 मिनिटामध्ये आपण ती माहिती जी सांगितली होती ती ह्या व्हिडिओमध्ये आपण जरा विस्तृतपणे आणि समजेल अशा सगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेत आपण करणार आहोत. त्यामुळे आता समजावून घ्या तुमच्या बाबतीमध्ये काय केस होणार आहे. इंजिनिअरिंगला जायचं आहे, 11वी-12वी सायन्सच्या माध्यमातून जाऊयात की डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जाऊयात. सुरुवातीला आपण पाहूयात त्यातलं साधर्म्य किंवा समानता काय आहे. 11वी-12वी सायन्स इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जात असताना विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर आपल्याला BE-BTechचा कोर्स, इंजिनिअरिंग डिग्रीचा कोर्स हा 4 वर्षांचा आहे. म्हणजे आपण वर्षांच्या भाषेमध्ये मोजायचं झालं तर 11वी-12वीची 2 वर्ष, 10 आणि 2 12 आणि 12वी नंतर 4 वर्षांचा इंजिनिअरिंगचा कोर्स म्हणजे 12 आणि 4 16 एकूण कालावधी. हे आपण रीलमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आता थोडं विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत. दुसरा जो मार्ग आहे 10वी नंतर इंजिनिअरिंगला पदवीसाठी जाण्यासाठीचा तो आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून. 10 आणि 3 13, कारण डिप्लोमा हा 3 वर्षांचा कोर्स आहे. नापास नाही झालं तर डिप्लोमा इंजिनिअरिंग 10 अधिक 3 13. आता डिप्लोमा नंतर डिग्रीला आपण जेव्हा प्रवेश घेतो, जी डिग्री 4 वर्षांची आहे BE-BTechची, पहिलं वर्ष माफ असतं आणि त्यामुळं सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर 13 आणि 3 16 अशा पद्धतीने 10 अधिक 3 अधिक 3 16. इकडे आपण 12वीच्या मार्गे पाहिलं 10 आणि 2 12 आणि 4 16. म्हणजे दोनही मार्गांनी जात असताना तुम्ही 12वी मार्गे जा किंवा तुम्ही डिप्लोमा मार्गे जा, कालावधी मात्र समानच लागणार आहे. हे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आता कालावधी कोणता लागतो, किती लागतो हा आपला डिफरन्सिएशनचा किंवा निर्णय प्रक्रियेतला मुद्दा अजिबात राहू शकत नाही. कधीकधी असं होतं की आपण जेव्हा इंजिनिअरिंग आणि BCS MCAचा विचार करतो तेव्हा तिथे कालावधीत फरक पडताना दिसतो. इथे मात्र आपल्याला कालावधी दोन्हींचा समानच आहे. मग कोणता मुद्दा आहे ज्याच्या आधारे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे फार जपून आहे का, कारण प्रत्येकाचा निर्णय हा त्याच्या पद्धतीनं तो घेणार आहे. तुझा निर्णय तू कस्टमाइज पद्धतीने घे हे आपल्याला सांगायचं आहे. आता इथं तू कोणत्या कोशात बसतोस ते आपल्याला समजावून घ्यायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहूयात दुसरी केस. 12वी नंतर इंजिनिअरिंगला जाताना जो मुद्दा आहे तो आहे CETची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. 12वी सायन्स नंतर PCM विषय घेऊन आपण MST CETची परीक्षा देतो आणि त्यानंतर आपण BE-BTechच्या कोर्सला प्रवेश घेतो. CETची परीक्षा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 11वी-12वीच्या सायन्सच्या विद्यार्थ्यांचा मला तर असं वाटतं की फार हालातले दिवस असतात. एक तर त्यांनी जर JEE पण लावलं असेल तर CET, JEE, बोर्डाची परीक्षा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कॉलेज पण करायचं आहे, क्लास पण करायचं आहे आणि अभ्यास बऱ्याच जणांचा, काहींचा तो मराठी मीडियातून इंग्लिश मीडियममध्ये आल्यामुळं तेही झेपत नसतं. विद्यार्थी हुशार असतो पण तो संपूर्णतः चेपलेला असतो. CETची ती तयारी 11वी-12वी सायन्सची 2 वर्ष मला असं वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या निगेटिव्ह रिॲक्शन असतात, त्या समाजापर्यंत पोचलेल्या असतात. त्यामुळे CET करू का नको, 11वी-12वी सायन्स करू का नको ही एक भीती या विद्यार्थ्यांच्या मनात असते. त्या भीतीचं अजून एक कारण म्हणजे भले लठ्ठ क्लासची फी असते, भयंकर फी विद्यार्थ्यांना ही भरावी लागते. कॉलेज आहे, क्लास आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अजून अनेक प्रकार पण आलेले आहेत आणि हे सगळे पाहता विद्यार्थी आणि पालक समस्येमध्ये असतो. अनेकदा 10वीचा निकाल लागल्यापासून क्लासेसवाल्यांचे फोन इतके चालू होतात ते पाहता तो विद्यार्थी गांगारून जातो. 65% विद्यार्थ्याला सुद्धा तू JEE कर बरं का अशा पद्धतीने सांगितलं जातं. जर त्या विद्यार्थ्यांनी JEE पण केलं आणि CET पण केलं तर निकाल लागल्यानंतर लक्षात येतं की JEEचं गाठोडं विनाकारण आपण डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून 11वी-12वी सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या CETचं अनाहूत टेन्शन असतं, ही वस्तुस्थिती आहे. डिप्लोमा मार्गे जाताना मात्र कसल्याही प्रकारची CET नाही. 10वीतून डिप्लोमाला प्रवेश घेताना, फर्स्ट इयर डिप्लोमाला प्रवेश घेताना CET नाही. तुमच्या 10वीच्या मार्कांवर तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. डिप्लोमानंतर डिग्रीला जाताना
डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, त्याला DSE असं म्हणतात, त्याही प्रोसेसमध्ये CETची परीक्षा आजपर्यंत तरी त्यांनी जाहीर केलेली नाही आहे, म्हणजे ती नाही आहे. याचा अर्थ डिप्लोमातून डिग्रीला जाताना केवळ थिअरी मार्कांच्या आधारे, म्हणजे पेपरमध्ये लिहिलेल्या मार्कांच्या आधारे जे मार्क्स पडतील त्याच्या आधारे तुमचा प्रवेश आहे. CET त्याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना CETची भीती वाटते, ज्यांच्यासाठी CETचा क्लास आणि बळजबरी आलेला JEEचा सुद्धा क्लास ही ज्यांना परवडणार नाही आहे, त्यांच्यासाठी डिप्लोमाचा मार्ग अत्यंत उत्तम आहे. साधारणतः 78, 80, 82, 88 अशी टक्केवारी असेल तर डिप्लोमाला प्रवेश मिळालाही काही अडचण नसते. त्याच्याही खाली मार्क्स असतील तरी डिप्लोमाला प्रवेश मिळू शकतो. कधीकधी सायन्सच्या कॉलेजला हव्या त्या ठिकाणी प्रवेश मिळाला टक्केवारीची अडचण येऊ शकते. आजच्या तारखेला तर पाहायचं झालं तर ना 11वी सायन्सला प्रवेशाला अडचण येते, ना डिप्लोमाच्या प्रवेशाला अडचण येते. मूळ मुद्दा आपल्या हातात आहे. CETची भीती वाटते का, तो खर्च करायचा किंवा नाही, या पद्धतीने हा निर्णय घेताना आपल्याला इथे आता ठरवावं लागेल. हा दुसरा मुद्दा होता प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये 11वी 12वीच्या माध्यमातून आणि CETच्या माध्यमातून काय करता येईल. आता जरा पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. पुढचा मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगसोबत अन्य अनेक ऑप्शन्स ओपन ठेवायचे आहेत, म्हणजे काही थोडेच विद्यार्थी आहेत की इंजिनिअरिंग आणि मेडिकल ऑप्शन दोन्ही ओपन ठेवतील, म्हणजे नीट पण देतात आणि JEE पण देत आहेत, भयंकर. पण इंजिनिअरिंगसोबत फार्मसी, ॲग्रिकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, BBA अशा अनेक ऑप्शन्स ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहेत, इंजिनिअरिंग पक्क नाही आहे, एक वन ऑफ द ऑप्शन इंजिनिअरिंग आहे, अशा विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये 11वी 12वी सायन्स चालू शकतं. कारण त्याला तेच करायचं आहे. एकदा तो त्याने तिकीट काढून ठेवलं तर मग त्याला इकडे तिकडे सरकता येणार नाही. म्हणून 11वी 12वी सायन्स झाल्यानंतर तो इंजिनिअरिंगची CET देऊ शकेल, तो प्रॉडक्ट डिझाईन BDSच्या परीक्षेसाठी पदवीसाठी सुद्धा विचार करू शकेल, तो आर्किटेक्चरचा सुद्धा विचार करू शकेल. म्हणजे त्याचं अजून पक्क नाही आहे, त्याने 11वी 12वी सायन्स करायला हरकत नाही. हे म्हणून मी सांगतो की हा कस्टमाइज मुद्दा आहे, त्याच्यासाठी तो प्रत्येकाला वेगळा आहे. डिप्लोमाच्या केसमध्ये काय होतं आहे, ज्याला इंजिनिअरिंग करायचंच आहे त्याने डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्या मार्गाने जायला हरकत नाही. कारण त्याला आता इंजिनिअरिंग करायचं, त्याला दुसरा ऑप्शनच काही ठेवायचा नाही आहे आणि म्हणून तो इंजिनिअरिंगचा मार्ग त्याच्यासाठी कदाचित सोयीचा होऊ शकतो. अर्थात त्याला अजून परत या साईडला डिप्लोमा साईडला काही निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत, ते पण मी सांगून ठेवणार आहे. तर आता हा मुद्दा असा होता की अन्य ऑप्शन्स ओपन ठेवायचे असतील तर 11वी 12वी सायन्स चालेल, इंजिनिअरिंगच करायचं असेल त्या केसमध्ये डिप्लोमा करता येऊ शकेल. आता 11वी 12वी सायन्सच्या माध्यमातून जे इंजिनिअरिंगचा प्रवेश आहे त्याच्यामध्ये अजून एक तो मार्ग आहे, त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे. 12वी सायन्स करून इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळतं. फर्स्ट इयरला ॲडमिशन मिळतं म्हणजे त्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही त्याला सामोरे जाता तेव्हा ते जे काही शाखा आहेत, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, प्रत्येक कॉलेज त्या शाखा, ऑल सीट्स आर अवेलेबल, ऑल सीट्स आर व्हॅकंट अशी परिस्थिती असते. प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेताना गाडी आता तिथूनच, म्हणजे एक प्रकारे रेल्वे स्टेशनच्या पहिल्याच स्टेशनला गाडी निघत असताना सगळ्या सीट्स रिकाम्या आहेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश घेण्यासाठी जाता तेव्हा काही तुम्हाला अंग चोरून बसायची गरज नाही, तुम्हाला ऑल सीट्स आर अवेलेबल. तुम्ही 12वीच्या माध्यमातून जेव्हा प्रथम वर्षाला प्रवेश घेता तेव्हा, कारण तिथूनच चालू झाले. डिप्लोमातून जेव्हा तुम्ही डिग्रीला डायरेक्ट सेकंडला जाता तेव्हा तुमचं पहिलं वर्ष झालेलं आहे, तेव्हा आता ते पहिल्या वर्षातले विद्यार्थी ऑलरेडी जसे चौथीतले विद्यार्थी 5वीत येतात त्या पद्धतीने इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचे विद्यार्थी सेकंड इयरला आलेत, त्यामुळे ते ऑलरेडी त्यांनी सीट ऑक्युपाय केलेले आहेत. म्हणजे डिप्लोमाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना डिग्रीला जाता येईल का याचं उत्तर नाही असंच आहे. प्रत्येकाची इच्छा आहे परंतु प्रत्येकजण तिथे सामावला जाणार नाही. याचा अर्थ हा पण आहे, अजून एक मुद्दा आहे की सगळेजण जातील असं पण नाही आहे. 10% जागा तुमच्यासाठी राखीव ठेवल्यात, 10% जागा आहेत, पण याचा अर्थ उरलेल्या जागा ऑलरेडी ऑक्युपाईड आहेत. आता तुमचं नशीब चांगलं असेल तर असं होऊ शकतं की फर्स्ट इयरचे काही विद्यार्थी नापास झालेत, ते नापास झालेत त्यामुळे समजा 4 विद्यार्थी नापास झालेत तर ते 4 सीट्स अजून तुम्हाला त्या संबंधित वर्गामधले ॲडिशनल मिळाल्या. काही कॉलेजेसला फर्स्ट इयरला ॲडमिशनच पूर्ण होत नाहीत, म्हणजे याचा अर्थ ती पहिल्यापासून गाडी रिकामीच आली होती, काही जागा काही बेंचेस रिकामीच होते, आता ते तुम्हाला ॲडिशन मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला 100% जरी जागा मिळत नसत्या तरी काही टक्केवारी तुम्हाला आहे
पण हे लक्षात ठेवायला पाहिजे, 12वी सायन्स नंतर फर्स्ट इयरला जाताना भरपूर जागा उपलब्ध, सगळ्या जागा उपलब्ध. डिप्लोमातून मात्र इकडे जाताना जागांची संख्या जी आहे ती थोडीशी कमी असणार आहे. पण अनुभव सांगतो, अनुभव असा आहे की ऑलमोस्ट जे विद्यार्थी या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होतात कुठे ना कुठेतरी त्यांना प्रवेश मिळतो, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कारण डिप्लोमाच्या कॉलेजची संख्या तसं म्हटलं तर कमी दिसते, डिग्रीच्या कॉलेजची संख्या जरा तुलनेने अधिक आहे. त्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी सामावले जातात. पण मला हा मुद्दा सांगण्याचं कारण असं होतं की सगळं आपल्याला आता मिळणारच आहे अशा भ्रमात राहू नये. CET नाही आहे म्हणजे याचा अर्थ असं नाही आहे की तुम्हाला फार सोपं आहे. टक्के पाहिलं जर तिथं तर 10% जागा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि मी आत्ता सुचवल्याप्रमाणे काही नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोकळ्या जागा आणि ज्यांनी ॲडमिशनच घेतलं नव्हतं अशांच्या मोकळ्या जागा सेकंड इयरमध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना पास झाल्यानंतर ते जेव्हा येतील त्यांना सेकंड इयरला मिळतील. त्यामुळे हा एक मुद्दा किती जागा उपलब्ध आहेत या संदर्भात होता. हा मुद्दा मात्र थोडासा 12वी सायन्सच्या बाजूने अधिक सोपा मला या ठिकाणी दिसतोय. पुढच्या मुद्द्याकडे येऊयात. ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला मगाशी एक मुद्दा मी म्हटलं की CETच्या परीक्षेची भीती वाटते तिथं, आता इथे आपण विचार करायला पाहिजेत 2 छोट्या उपमुद्द्यांवरती. कारण ग्रामीण भागातले विद्यार्थी असणार आहेत, काही शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी असणार आहेत, काहींची परिस्थिती नाजूक असणार आहे, काही विद्यार्थी बुद्धिमत्तेच्या दृष्टीने काही फरक असणार आहे. तिथे आता तुमच्यासाठी कोणता मुद्दा लागू पडतोय ते पहा. उदाहरणार्थ CET आहे म्हणजे काय, तर तुमच्या अभ्यासाच्या आधारावर असलेला जो पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ABCD ह्यातलं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किंवा 1 2 3 4. आता याच्यामध्ये काय आहे की ज्या विद्यार्थ्याचं लॉजिकल नॉलेज जरा पक्कं असतं, लॉजिकल म्हणजे तो जास्त भावनिक नाही आहे, जो कन्फ्यूज नाही आहे, तो जो विद्यार्थी आहे, खास करून ते विद्यार्थी या परीक्षांमध्ये जास्त स्कोर करताना दिसतात. आता हे जास्त CETला फार लागू होत नाही, JEE आणि नीटच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो, पण CETला पण त्याच पद्धतीची परीक्षा आहे. ज्याला बरोबर काय आणि चूक काय हे ओळखता येतं त्या विद्यार्थ्याला ती परीक्षेमध्ये सक्सेस मिळवणं सोपं जातं, एक्सलन्स मिळवणं सोपं जातं. कधी कधी असं होतं की तेवढाच अभ्यास असलेल्या विद्यार्थ्याला CETत कमी स्कोर येतो आणि एखाद्या विद्यार्थ्याला जास्त स्कोर येतो. त्याचं कारण लॉजिकल विचार करणारा म्हणजे येस ऑर नो असा विचार करणारा विद्यार्थी CETमध्ये चांगला चालतो, तो 12वीच्या मार्गे जाणं अपेक्षित आहे. जो विद्यार्थी थोडा भावनिक आहे, ज्याला डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं चांगली लिहिता येतात, म्हणजे लॉजिकल जरा कमी लिहिता येईल पण डिस्क्रिप्टिव्ह उत्तर म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन असेल, एक्सप्लेन द प्रोसेस, डिस्क्राईब असेल आणि तो पानपानभर उत्तर लिहितोय तो विद्यार्थी, कारण त्या परीक्षेचे मार्क तुमचे काउंट होणार आहेत ना. TY डिप्लोमाचे मार्क जरी CET नसेल तरी TY डिप्लोमाला चांगले मार्क पडले पाहिजेत, म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात चांगले मार्क पडले पाहिजेत. हे मार्क कशातून पडतील तर लेखी परीक्षा जी आहे त्याच्यातून. ज्याला लेखी परीक्षा सोपी वाटते त्याने डिप्लोमाच्या मार्गाने जायला हरकत नाही. ज्याला ऑब्जेक्टिव्ह परीक्षा सोपी वाटते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याने 12वीच्या मार्गाने जायला हरकत नाही. हे या ठिकाणी मला सांगायचं होतं. यातला जो दुसरा उपमुद्दा सांगणं अपेक्षित आहे तो मुद्दा असा आहे, जर आपण CET आणि JEE आणि या सगळ्या आपण किती म्हटलं की घरी बसून अभ्यास करा किंवा वैयक्तिक सेल्फ स्टडीतूनच विद्यार्थी टॉपर येतो हे सांगून सुद्धा विद्यार्थी अर्थातच त्या अन्य सपोर्टिव्ह ट्युशन अरेंजमेंटवरती अवलंबून असतो. आता इथे मला सांगायला आवडेल की ज्याची आर्थिक परिस्थिती जरा जास्तच नाजूक आहे अशा विद्यार्थ्यासाठी डिप्लोमा हा उपयुक्त ठरू शकतो. कारण इथे मग आता क्लासची भानगड नाही आहे. 11वी 12वीला सुद्धा नसते, पण 11वी 12वीला जणू काही कंपल्सरी गव्हर्नमेंटने जसा काही GRच काढला आहे या पद्धतीने विद्यार्थी कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या आधीच क्लासची चौकशी करत असतो. त्यामुळे क्लासच्या जणू काही अनिवार्य झालेल्या गोष्टीमुळं, कंपल्सरी झालेल्या गोष्टीमुळं जणू काही प्रत्यक्षात नाही आहे, विद्यार्थ्याला तो खर्च करावा लागतो. ज्याची परिस्थिती भयंकर नाजूक आहे त्याला हे परवडणार नाही. उद्या समाज कल्याण विभाग इंजिनिअरिंगच्या शिक्षणात तुम्हाला सवलत देईल, शासन तुम्हाला सवलत देईल, पण क्लाससाठी कोणी सवलत देणार नाही. आणि म्हणून ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्या विद्यार्थ्याने डिप्लोमाच्या मार्गे जायला हरकत नाही असं मला वाटतंय. कारण या केसमध्ये त्या विद्यार्थ्याला थेट इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होतं, सायन्सचा पार्ट विशेष नसतो, तो फक्त इंट्रोडक्टिव्ह सब्जेक्ट्स असतात, अदरवाईज त्याला इंजिनियर बनवण्याची प्रक्रिया चालू होते. त्यामुळे हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायला हरकत नाही. पुढचा मुद्दा असा आहे, ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती, पुन्हा आर्थिक परिस्थिती बेताचीवाला मुद्दा, पुन्हा तो डिप्लोमाच्यासाठी सोयीस्कर असा आहे, ज्याला चुकून TYमध्ये कमी मार्क पडले
आणि ज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे की आता त्याने लवकरात लवकर जॉब केला तर चालेल. आधी म्हटलात की इंजिनिअरिंग करायचं आहे, पण नंतर असं वाटलं आता थांबूयात, आता बास झालं, नंतर बघू. अशा केसमध्ये डिप्लोमा इंजिनियरला नोकरी मिळू शकते. 12वी सायन्सवाल्या विद्यार्थ्याला तशी नोकरी मिळणार नाही. तो पूर्ण इंजिनियर झाल्याशिवाय त्याला मॅच्युरिटी नाही आहे. पण इथं एक ज्याला असं म्हणता येईल की एक मधल्या काळातली एक ज्याला आपण जसं निवडणुका मध्यावधी जशा निवडणुका येतात, मध्यावधी मॅच्युरिटी त्याला येते. डिप्लोमा हे पदविका शिक्षण आहे, डिप्लोमा शिक्षण आहे. त्या शिक्षणानंतर त्याला डिप्लोमा मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, डिप्लोमा इलेक्ट्रिकल असेल, जॉब मिळण्याच्या शक्यता निर्माण होतात आणि जॉब मिळू शकतात. डिप्लोमा कॉम्प्युटर IT ला जरा जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज डिप्लोमा स्तरावरती कमी आहेत, फारच कमी आहेत. त्याला ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्याची परिस्थिती जरा बेताची आहे, नोकरी लवकर कर, तो डिप्लोमाच्या मार्गे जाऊ देत. भले त्याला इंजिनिअरिंग लगेच करता आलं तर आपल्याला तेच अपेक्षित आहे, कारण विद्यार्थ्याला हायर एज्युकेशन घ्यायचं असतं, त्याला ते अपेक्षित आहे, आपल्याला नाही, त्याला ते अपेक्षित आहे. पण जर त्याला दुर्दैवाने थांबावं लागलं तर ते थांबणं महागात पडणार नाही, त्याला नोकरी मिळू शकते. त्यामुळे पुढचा मुद्दा देखील हा महत्त्वाचा होता, ज्याच्यामध्ये डिप्लोमाच्या बाजूने आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाचे लागोपाठ 2 मुद्दे आले. एक मुद्दा क्लासेसची गरज पडणार नाही, दुसरा मुद्दा डिप्लोमावर शिक्षण थांबलं तर कदाचित नोकरी करता येऊ शकते, हा एक मुद्दा होता. 11वी 12वी सायन्सच्या माध्यमातून जाताना हे लक्षात घ्या की तुम्हाला तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स पक्क केलं जाणार आहे. डिप्लोमा मार्गे जाताना तुमचे तांत्रिक विषय पक्के केले जाणार आहेत. म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे उद्योजक होण्याच्या केसमध्ये सुद्धा डिप्लोमाचा मार्ग जरा प्रभावी वाटतो. पण उद्या जाऊन सायंटिफिक नॉलेज, सायन्समधलं काही ॲक्टिव्हिटी करायची असेल, त्यातल्या शिडीच्या माध्यमातून तुम्हाला उद्या इन्व्हेन्शनच्या लेवलला जायचं असेल आणि त्याचा बेस सायन्स असणार असेल, त्या केसमध्ये 11वी 12वी सायन्स हे जास्त उपयुक्त ठरू शकतं. ज्याला मोठ्या पगाराची नोकरी करायची आहे तो दोन्ही मार्गाने जाऊ शकतो. ज्याला सायंटिफिक टेम्परामेंटच्या बाजूने जायचं आहे त्याचे बेसिक सायन्सेस पक्क असणं गरजेचं आहे, तो 11वी 12वीच्या मार्गाने जाऊ शकतो. जो मिळेल ती नोकरी करेल आणि नंतर मग स्वतःचा व्यवसायसुद्धा चालू करू शकेल, या पद्धतीचा विचार असलेला विद्यार्थी कदाचित, दोन्ही त्याला चालणार आहे पण कदाचित त्याला जास्त बेटर डिप्लोमा हे असू शकतं. पुन्हा येऊ एकदा काही नियमांकडं आणि काही अनुभवांकडं. डिप्लोमाचे कॉलेजेस जरा तुलनेने कमी दिसत आहेत, डिग्रीचे जरा जास्त दिसत आहेत. डिग्रीच्या याच्यामध्ये व्हरायटीसुद्धा आहे, ऑटोनॉमस, डीम्ड, गव्हर्मेंट, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, असे अनेक प्रकार या ठिकाणी आलेले दिसत आहेत. तुमचा जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे तो सुद्धा आपण TYच्या मार्कांवरती डिप्लोमाच्या मार्गे. इकडे जाताना जर आपण CETची भीती हे शब्द 2-3 वेळा वापरले, पण कशाला घ्यायची भीती हा पण मुद्दा येतो. CETमध्ये 0पेक्षा जास्त मार्क पाहिजेत एवढी बेसिक अपेक्षा, एक साधी अपेक्षा नियमांमध्ये ठेवलेली आहे, पात्रतेमध्ये. त्यामुळे CETची भीती ठेवायची का नाही हा पण मुद्दा आहे. 11वी 12वी CETचे क्लास न करता सुद्धा घरी बसून एखाद्याने अभ्यास केला आणि 70-80च्या आसपास पर्सेंटाईल आलं तर टॉपचं कॉलेज मिळणार नाही, परंतु त्याला कुठे ना कुठेतरी प्रवेश मिळू शकेल, ही परिस्थिती त्या बाबतीत आहे. कारण नियम फार कडक नाहीत. जसा 10वी नंतर डिप्लोमा जाताना 35% नियम आहे, डिप्लोमातून डिग्रीला जाताना सुद्धा ते नियम फार खाली आणलेत. पूर्वी 60% होतं, ते आता फार 50 त्याच्या खाली पण आणलं जातं. त्यामुळं डिप्लोमातून डिग्रीला जाताना टक्केवारीची जशी अट नाही तशी इकडं CETचा पण फार बागुलबोवा करायची गरज नाही आहे. अर्थात आता हे जे मुद्दे मी सांगितले त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे हे CETवरती आधारित होते, कालावधी किती लागेल तर तो समान होता, आर्थिक परिस्थिती किंवा कोणता भाग आहे त्याच्यावरती काही गोष्टी अवलंबून होत्या, तुमचं अंतिम ध्येय काय आहे त्याच्यामध्ये ते काही मुद्दे होते, जसं सायंटिफिक टेम्परामेंट किंवा उद्योजकतेची टेम्परामेंट. त्यानंतर शाखेबद्दल सुद्धा मुद्दा येतो, जसं की सायन्सचा अभ्यास इकडे 11वी 12वीत पक्का होतो, इकडे टेक्निकल अभ्यास तयार होतो. एक मुद्दा अजून एक निसटलेला तो सांगायचा राहिला. 11वी 12वी केल्यानंतर तुम्हाला सर्व शाखा ओपन असतात. मगाशी मी म्हटलं की इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी, ॲग्रिकल्चर सगळं ओपन आहे. आता इथं मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. इंजिनिअरिंगमधल्या सगळ्या ब्रांचेस ओपन आहेत तुम्हाला, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल कोणतेही घेऊ शकता 11वी 12वीच्या मध्ये. डिप्लोमाच्या माध्यमातून जर तुमचं मेकॅनिकल जर घेतलं असेल तर तुम्हाला नंतर डायरेक्ट सेकंड इयरला मेकॅनिकल घ्यावं लागतं किंवा सब ग्रुप असतो, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल असं. फक्त आता एक जरा गुड न्यूज आहे की काही वर्षांपासून तुम्ही डिप्लोमा असला तरी कोणत्याही शाखेत जाऊ शकता, ही सुद्धा रियालिटी आहे. त्यामुळं आता तो एक पहिली जी कडक नियम होता की सिव्हिल असेल तर तुला सिव्हिलला जावं लागेल,
डिप्लोमा सिव्हिल असेल तर डिग्री सिव्हिललाच जावं लागेल. मात्र 12वीचा विद्यार्थी सिव्हिल काय मेकॅनिकलला पण जाऊ शकतो. आता डिप्लोमाच्या बाबतीमध्ये ब्रांचबद्दलचा निर्णय हा थोडा फ्लेक्झिबल केला आहे, पण तरीही लक्षात ठेवा वस्तुस्थिती मात्र अशी असते की तुमच्या ग्रुप आणि सबग्रुपमध्येच ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तसं म्हणलं तर तो नियम पूर्णपणे हटवलेला नाही आहे. त्या नियमात फक्त थोडा एक ॲडिशनल सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आपण या गोष्टींमध्ये कालावधी, CETची गरज, इकडे कोणते मार्कांवरती जाता येतं हे पाहिलं, खर्चाचा मुद्दा पाहिला. डिप्लोमाला जर गेलं तर तिथून तुम्हाला समाज कल्याणचा मदत ते डायरेक्ट तिथे होऊ शकते कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. 11वी-12वीच्या मध्ये मात्र प्रायव्हेट क्लासेस आणि ट्युशनची फी कुणी देणार नाही आहे, तुम्हालाच ती द्यावी लागणार आहे. अभ्यासाच्या काठिण्य पातळीबद्दल दोन्ही ठिकाणचा विचार केला, पुढच्या करिअर गोलच्या दृष्टीने विचार केला. आता या सगळ्या भूमिकांमधून तुम्हाला ठरवायला लागेल की 11वी-12वी मार्गे इंजिनिअरिंगला जायचं, BE BTechला जायचं का डिप्लोमा मार्गे BE BTechला जायचं. माझ्या मते दोन्ही ऑप्शन्स बहुतांशी समान आहेत, पण जसं कस्टमाइज त्या व्यक्तीच्या, त्या विद्यार्थ्याच्या परिस्थितीनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार. कारण बौद्धिक क्षमता कुठं आली? लॉजिकल विद्यार्थी CETला चांगला स्कोर करतो, डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहिणारा विद्यार्थी TY डिप्लोमध्ये चांगला स्कोर करतो. त्यामुळे या पद्धतीने आपण कुठे नेमकं बसतो याचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा. जो निर्णय घेताल त्या निर्णयाला तुम्ही कायमस्वरूपी प्रामाणिक राहा, जस्टिफाय करा आणि तो निर्णय पक्का करून दाखवा. उत्तर डिसिजनमध्ये नाही आहे, उत्तर एक्झिक्युशनमध्ये आहे. ऑल माय बेस्ट विशेस टू यू फॉर इंजिनिअरिंग. थँक्यू.